समर्थ. स्वागत आहे तुमचं आनंदी पहाटमध्ये. तर बसलो होतो, सगळे काम वगैरे झालेलं आहे. तर असंच बसलो होतो टाईमपास करत. तर जुन्या आठवणी खूप हे झाल्या, त्याच्यामुळे मग सगळे फोटो वगैरे अल्बम्स बाहेर काढले. तर तुम्ही बघू शकता सगळे लहानपणाचे फोटो दीदी बघत बसलीये. तर दीदीला आश्चर्य वाटते की मी इतकी छोटी होते, इतकी क्यूट होते. तर हे लहानपणाची आमची दीदी आहे. ही छोटीशी आमची दीदी आहे लहानपणाची. त्याच्यानंतर हा आमचा दादा आहे छोट्यापणाचा. तर हा 4-5 वर्षाचा होता त्यावेळेसचे फोटो आहेत छोटे-छोटे. मग गॅदरिंग मधले फोटो, स्कूल मधले हे सगळे फोटो काढले. तर आम्ही फोटो बघतोय. तर आम्ही फोटो बघत असताना कायराला असं झालं की ह्या फोटोच्याच नादी लागल्यात. माझ्याकडे लक्षच देत नाहीत. त्याच्यामुळे ती बघा कशी मध्ये-मध्ये करतीये. सॉरी करतीये. आणि सगळ्या फोटोंवर असं पाय वगैरे देते अल्बमवर असं मध्ये-मध्ये करतीये. फटके पण खातीये मध्ये-मध्ये ती. तर अशी आमची गंमत चालू आहे. आणि खूप असे लहानपणाचे मुलांचे फोटो वगैरे पाहिले की खूप आठवतं त्यावेळेस की कसे होते, काय होते. तर त्याच्यामुळे नक्की सगळ्यांनी आता मुलं लहान आणि आता काय सगळ्यांकडे मोबाईल वगैरे असल्यामुळे आता खूप सुविधा झाल्यात. मोबाईल वगैरे असल्यामुळे व्हिडिओ, फोटोज असे काढून सेव्ह करून ठेवता येतात किंवा ते आपण व्हिडिओ करून त्याची एक हे पण काढून घेऊ शकतो लॅपटॉपमध्ये. तर तसं आता करता येते. पूर्वी एवढ्या सुविधा नव्हत्या. मोबाईल पण साधे बटनाचे वगैरे असायचे. Nokia असे मोबाईल असायचे. तर आता हे Android आल्यापासून खूप सुविधा झाल्यात. तर हे त्यावेळेस एकमेव जे होतं आठवणी जपून ठेवायच्या ते म्हणजे फोटोज होते. आणि भरपूर असे फोटोज वगैरे अल्बममध्ये काढून असे जपून ठेवलेले. तर हे बघा, हे दीदीला गार्डनमध्ये नेलतं त्यावेळेस असे उंच झोका दिला की मस्तपैकी हसायची करायची आणि एकदम छोटीशी होती, 1-2 वर्षाची वगैरे होती ती. त्याच्यानंतर ही मी आहे, खूप जुनी आहे मी. खूप खूप म्हणजे खूप. तर हा दीदीचा फोटो मी तुम्हाला सांगू 2009 मधला, 1 वर्षाची झाली तेव्हा तिचा पहिला बर्थडे होता. त्यावेळेस तिला असं आवरलेलं होतं आणि मी पण खूप लुकडी-सुकडी होते बारीकशी. तर बघा तुम्ही, ही दीदी आहे छोटी. त्याच्यानंतर हे गॅदरिंगमधले, स्कूलमधले. तर ही कोपऱ्यात आहे ती दीदी आहे. तिला रुक्माई वगैरे असं बनवलं होतं एका ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ही इथं आहे आणि तिचा विठ्ठल मध्ये उभा आहे. तर त्याच्यामुळे ती साईडला उभी होती. ती खूप लाजळू होती, छोटी होती तेव्हा. त्याच्यानंतर दादाचा फोटो आहे. असे खूप काही काही आठवणी आहेत की मग आठवण राहावी. आणि हे दोघं मोठे झाले तरी छोटेपणी आपण कसं होतो, तर त्याच्यामुळे हे असा दोघांचा फोटो पण आम्ही छोट्यापणीतला काढला होता. नऊवारी वगैरे घातलं होतं, असं मराठमोळा लुक दिदीचं केलतं. नथ, नऊवारी, पायात पैंजण वगैरे असं आंबाडा वगैरे घालून असे फोटो काढले होते दोघांचे. त्याच्यामुळे खूप आठवण येते. त्याच्यानंतर हा आहे फोटो, तुम्ही बघू शकता, माझ्या वडिलांचा आहे आणि माझे 2 मुलं आहेत. तर आता वडील नाही आहेत, 5 वर्ष झाली, पण हा फोटो आहे माझ्याकडे त्यांचा आशीर्वाद म्हणून. जेव्हा आठवण येईल तेव्हा आम्ही फोटो बघतो त्यांचा. तर ते नाही आहेत आता, पण कधी कधी पाहिजे की आठवण येते. तर असे फोटो जपून ठेवलेले आहेत. आणि हा फोटो म्हणजे असा काढला होता की जेव्हा शाळेत यायचे करायचे, मी जॉबला जायचे, तर मी त्यांच्यापाशी सोडून जायचे, ते स्वतः बघायचे, मुलांना सांभाळायचे. तर त्यावेळेसचे ते फोटो आहेत. सो अशा जुन्या आठवणी जपून ठेवलेल्या आहेत. तर त्या आठवणी आहेत. तर आता खूप सुविधा वगैरे झालेल्या आहेत, मोबाईल वगैरे. सो बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.